नको. नाही आणि हा विषय सुद्धा मान्य बापूसाहेब हा विषय सुद्धा मी का काढला तर तुम्ही 3-3 वेळा भाषणामध्ये उल्लेख केला की आम्हाला असं वाटलं की महानगरपालिकेला चाका लावून तुम्ही नेताय म्हणून हा विषय मी काढला. जर म्हणून मी एकाच वाक्यात फक्त म्हणलं तर महानगरपालिकेचा इतिहास काढला तर कोणी किती जागा घेतल्या त्याची मालकी कोणाची आहे ऐका ऐकून त्यांच्याकडनं एकदा होऊन जाऊया काढा कोणा चालेल ना चालेल चालेल विषय काय चाललाय विषय महत्वाचे विषय त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या ते बोला विषय तर नको विषय तर नको बोलू नका. भारतीय जनता पार्टीचा सुरेश पाटील आम्ही बोलत सुद्धा कोण आहे काढा विषय तर नको बसून घ्या विषय तर नको ते बोलत 2 मिनिटात सभागृहात सुरेशनाच्या नावाने नाही आहे. हा ते सभागृहात सुरेशनाच्या नावाने नाही आहे. हा सांगतेच की आता माझी सभागृह येते सांगतायत अक्कलकोटीच्या नावाने सभागृह येते सुरेशनाच्या नावाने नाही. एक मिनिट संजू दादा आपण पण जागृतीमध्येच काम करता आपल्यावर पण आहे जागृती आपल्या सगळ्याला माहिती जागृतीची जागा बघा कोण आहे कुणाकडे अशा सगळ्या गोष्टी साहेब जेवढे पण नगरसेवक जागा घेतले तर कुणाचे पण आपल्या नावावर घेतलेले नाही. प्रत्येक नगरसेवकाच्या नावावर नाही. विषय तर नको शहराचा महत्वाचा विषय विषय करू नका महापौरचे विषय होता. आता पहिलाच विषय चालू आहे सभागृहात बाकीचे विषय संजू सांगा जागृतीची जागा त्यांच्याकडे आहे. चला पुढचा विषय वाचा. नाही माझं बोलायचं 1 मिनिट 2 मिनिटात मी विषय सांगतो. आता एका वाक्यात जर एवढं आहे ना वीरची जोडली आहे तर पुढचा विषय काढत नाही मी आता. पुढच्या एखाद्या कधीतरी बोर्डामध्ये सगळ्या जागांचा आढावा घेऊ आपण. काढूया माझ्याकडे सगळा इतिहास दिलेला आहे मी सगळं काढीन आणि मी या सभागृहामध्ये मी 25 वर्ष आहे मला माहिती आहे सगळं त्यामुळे त्याच्याबद्दल मी अनभिज्ञ नाही. तर या सगळ्या ह्याच्यासाठी खास बोर्ड बोलू आपण त्याच्यासाठी या विषयासाठी खास बोर्ड बोलू आणि मग तुलनात्मक अभ्यास करताना आपल्याला कळेल. तर हा विषय जो आला अजूनवर सोलापूर शहरातील गुणवंत आपले जे कामगार आहेत आपल्या ते कामगारांचा महत्वाचा 249 लोकांचा विषय आहे. हा सगळ्या नाही आणि आमच्या उपसूचनेमध्ये आहे जे गाड्याधारक आहेत त्यांच्यावर अन्याय होऊ नये त्याचा फर्स्ट माहिती द्यावी आणि सूचना एकमताने माननीय महापौर साहेब शाळा असतील सभागृहाचा दुसरा विषय वाचायचा. माननीय महापौर साहेब विषय क्रमांक 152 सूचना केली एकमताने सूचना केली ना एकमताने कुठं केलंय आम्ही माघारी घ्यायच्यावरच करता का तुम्ही ना तुम्ही आधीच उपसूचना आधीच मांडली ना उपसूचना सांगतो ना मी तरी मला मलाच बोललेत. सूचनेत तुम्ही उपसूचनेमध्ये प्रेझेंटेशन मागितलं होतं. प्रेझेंटेशन ठीक आहे तुम्ही सूचनेला समर्थन दिलंय ना समर्थन दिले ना सूचनेला त्यांना तुम्ही सिक्युरिटी ठेवणार आहात त्यांच्यावर कुठेही अन्याय होणार नाही. दुरुस्तीचा एकमत बस ओके. माननीय महापौर साहेब विषय क्रमांक 152